लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्या खूप उत्साही असाल, कारण आता तुमच्या प्रतीक्षेचा काळ हा अखेर संपला आहे। आजपासून म्हणजे 26 जून 2025 पासून ते 30 जून 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा महाराष्ट्र सरकारकडून वितरित होणार आहे। यासाठी एक सविस्तर वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल देखील जाहीर झाले आहे। आज आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया आणि या योजनेच्या प्रत्येक तपशिलाबाबत जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सर्व नीट समजेल आणि तुम्ही तुमच्या हक्काच्या पैशांबाबत जागरूक राहाल। लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतो। सर्वजण विचार करत होतो की हप्ता आज येईल, उद्या येईल, परंतु अखेर ती वेळ आता आलेली आहे। आज तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही बहिणींच्या मोबाईलवरती SMS आले असतील, ज्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती असेल। ज्यांच्या खात्यात पैसे आले आहेत त्यांनी आपले बँक खाते तपासून पाहावे आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नसतील त्यांनी थोडं थांबावं, कारण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत आहे। पण एक गोष्ट नक्की, आणि ती म्हणजे ही तुमच्यासाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आहे। सर्वप्रथम जून 26 म्हणजेच गुरुवार या दिवसापासून सुरुवात करूया। या दिवशी सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा आणि गोंदिया या 7 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। या जिल्ह्यांमधील सर्व लाभार्थ्यांनी आजच आपल्या बँकेत जाऊन चौकशी करावी, किंवा जर तुम्हाला बँकेत जायचे नसेल किंवा बँकेत जाण्यासाठी काही अडचण असेल तर घरी बसून तुम्ही Google Pay, PhonePe किंवा इतर डिजिटल पेमेंट ॲपच्या माध्यमातून तुमच्या खात्याचा बॅलन्स चेक करू शकता। ही सुविधा आता इतकी सोपी झाली आहे की तुम्हाला काही मिनिटातच कळेल की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही। तर या 7 जिल्ह्यांमधील बहिणींनो, आजच तुम्ही तुमच्या खात्याची तपासणी करा आणि पैसे आले किंवा नाही हे नक्की पहा। आता पुढे जाऊया। जून 27 म्हणजे शुक्रवार या दिवशी कोणत्या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेऊया। तर जून 27 रोजी रत्नागिरी, नंदुरबार, उस्मानाबाद, अकोला, परभणी, जालना आणि धुळे या 7 जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत। या 7ही जिल्ह्यांमधील महिलांनी लक्षात ठेवा की तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। आता इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी। बऱ्याच महिलांना असा गैरसमज आहे की या योजनेअंतर्गत 2100 रुपये मिळतील, पण माझ्या प्रिय बहिणींनो, सरकारने अजूनही 2100 रुपयेबाबत शासकीय आदेश म्हणजे GR काढलेला नाही। महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अजून 2100 म्हणजेच 2100 रुपयाबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही। त्यामुळे सध्या तरी तुमच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणेच पैसे हे जमा होणार आहेत। याची नीट तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यावी आणि कोणत्याही अफवांवरती या ठिकाणी विश्वास ठेवू नका। आता पुढे जाऊया। जून 28 म्हणजे शनिवार या दिवशी चंद्रपूर, लातूर, बीड, बुलढाणा, रायगड, यवतमाळ आणि सांगली या 7 जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने ही जिल्ह्यांची यादी तयार करताना एक विशिष्ट क्रम लावला आहे। कमी लोकसंख्येच्या जिल्ह्यांपासून ते जास्त लोकसंख्येच्या जिल्ह्यांपर्यंत म्हणजे चढत्या क्रमाने ही यादी बनवली गेली आहे। याचा अर्थ सरकारने याची व्यवस्थित योजना आखली आहे, जेणेकरून सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना व्यवस्थित आणि वेळेवरती पैसे मिळतील। तर शनिवार म्हणजेच 28 जूनला या 7 जिल्ह्यांमधील बहिणींनी आपल्या खात्याची तपासणी करून घ्यायची आहे। आता जून 29 हा रविवार आहे, यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असेल, कारण हा शासकीय सुट्टीचा वार आहे। त्यामुळे या दिवशी कोणत्याही लाभार्थ्यांना पैसे जमा होणार नाहीत। पण काळजी करू नका, कारण की जून 30 म्हणजे सोमवारी उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप होणार आहे। जून 30 रोजी कोणते जिल्हे आहेत ते पाहूया। तर या दिवशी जळगाव, सोलापूर, अहमदनगर, ज्याला आता अहिल्यानगर असे नाव झाले आहे, नागपूर, नाशिक, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे या 8 जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत। या 8ही जिल्ह्यातील महिलांनी आपल्या खात्याची तपासणी करून घ्यावी। या 8ही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत आणि जर पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका, कारण काही तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे काही वेळा पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो। सर्वप्रथम ज्या बहिणींनी आतापर्यंत सर्व हप्ते मिळवलेले आहेत त्यांना आता थोडं सावध राहावे लागेल, कारण जूनपासून लागू झालेल्या नवीन नियमामुळे काही महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। विशेषतः ज्या महिला सरकारी नोकरीवर आहेत, ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत किंवा ज्या शासनाच्या अजून एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांवर आता कडक कारवाई होणार आहे।
सरकारच्या लक्षात आले आहे की हजारो महिला सरकारी नोकरीवर असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरीवर असाल तर तातडीने स्वतःहून योजनेतून माघार घ्या, नाहीतर पुढे पश्चातापाची वेळ येऊ शकते. आता या नवीन नियमांबद्दल सविस्तर बोलूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या आधार कार्डचे तुमच्या बँक खात्याशी लिंकिंग. म्हणजेच तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर आधीच या ठिकाणी आधार लिंक केलेले आहे. तुमचे बरोबर आहे, पण आता पुन्हा तुम्हाला तपासावे लागेल की तुमचे आधार कार्ड लिंकिंग सक्रिय आहे की नाही. कारण बँकांकडून असा मेसेज आला आहे की काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सिस्टीम अपडेटमुळे आधार लिंकिंग निष्क्रिय होऊ शकते. जर तुमचे आधार लिंकिंग निष्क्रिय असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. यासाठी आजच तुमच्या बँकेला भेट द्या किंवा आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार बँक लिंकिंग स्टेटस चेक करून घ्या. ही प्रक्रिया फक्त 2 मिनिटांची आहे, पण यामुळे तुमचा हप्ता वेळेवर येऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी 100% या गोष्टी चेक करून घ्या. दुसरा नियम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचे नाव, बँक खात्यावरचे नाव आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर दिलेले नाव अगदी तंतोतंत जोडले पाहिजे. बऱ्याचदा असे होते की आधारवर तुमचे नाव सौ नेहा संदीप पाटील आहे, पण बँक खात्यावर फक्त नेहा पाटील आहे किंवा अर्जात तुम्ही नेहा एस पाटील असे लिहिलेले आहे. अशा छोट्या चुका आता चालणार नाहीत. जर आता नावामध्ये एका अक्षराचा कानामात्रा किंवा विलांटीचा देखील फरक असेल तर तुमचा हप्ता या ठिकाणी इथून पुढे अटकू शकतो. त्यामुळे आजच तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि अर्जाची कॉपी तपासा. जर काही फरक असेल तर बँकेत जाऊन नाव दुरुस्त करून घ्या. ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ असली तरी देखील तुमच्या पैशांसाठी ही खूप गरजेची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा नियम आहे तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असणे हे आवश्यक आहे. बऱ्याच महिलांच्या बाबतीत असे होते की त्यांनी बँक खात्याशी जो मोबाईल नंबर जोडला आहे तो रिचार्ज न केल्यामुळे बंद पडतो. अशा वेळी तुम्हाला पैसे जमा झाल्याचा SMS हा येत नाही. आणि आदित्य तटकरे यांनी देखील महिलांना सूचना केल्या आहेत की जो मोबाईल नंबर बँकेत दिला आहे तो सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेत दिलेला आहे तो सुरू ठेवा. त्याच्यानंतर चौथा नियम आहे योजनेच्या पात्रतेशी संबंधित. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, कुटुंबात स्वतः किंवा इतर कोणी सरकारी नोकरी करत आहे किंवा आयकर भरत आहेत, अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीत तुमच्या घरात 4 चाकी वाहन किंवा आयकर भरण्यासंबंधित कागदपत्रे आढळली तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढले जाईल. अंगणवाडी सेविकांकडे RTO, आयकर विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेला डेटा आहे आणि त्यांच्याकडे जे काही लॅपटॉप आहे त्याच्यावरती प्रत्येक गावातील माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे 4 चाकी किंवा जास्त मालमत्ता असेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने रद्द होऊ शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या खात्यात त्या दिवशी पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचे? तर लाडक्या बहिणींनो, सरकारने जवळपास 3000 अशा महिलांची यादी तयार केली आहे ज्या शासकीय नोकरीत होत्या किंवा त्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत आणि तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. अशा महिलांना आता पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे जर कोणी तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, याची काळजी घ्या. आता आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिला शेतकरी आहेत आणि ज्या महिलांना PM किसान सन्मान निधी योजनेचा दरवर्षी 6000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रुपये मिळतात, म्हणजेच एकूण वर्षाला 12000 रुपये मिळतात. अशा महिलांना या योजनेअंतर्गत फक्त आता 500 रुपये मिळणार आहेत. याचे कारण सरकारने त्यांच्यासाठी वेगळी तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला विधवा किंवा निराधार आहेत, ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात, त्यांना सध्या या योजनेअंतर्गत 1ही रुपया मिळणार नाही. पण जेव्हा ही योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल त्यावेळेस मात्र या महिलांना 1500 रुपयांचे पुढचे जे काही 600 रुपये वाढणार आहेत ते त्यांना या ठिकाणी मिळू शकतील. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. आता जरा योजनेच्या सुरुवातीबद्दल बोलूया. मित्रांनो, ही योजना मागच्या वर्षी सुरू झाली आणि तेव्हापासून बऱ्याचशा महिला आणि मुलींनी याचा लाभ घेतला आहे. विशेषतः ज्या मुलींचे वय 21 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. महिला आणि बाल विकास विभागाने असा निर्णय घेतला आहे की अशा मुलींसाठी नवीन पोर्टल सुरू केले जाणार आहे, जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी अर्ज करता येईल. हे पोर्टल येत्या काही दिवसांमध्येच सुरू केले जाणार असल्याची शक्यता आहे. या पोर्टलवर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि साधारणपणे जुलै किंवा ऑगस्टपासून तुम्हालाही या योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होईल. ही एक
ही एक चांगली संधी तुमच्यासाठी चालून येत आहे. संधी गमवू नका आणि वेळेवर तुमचा फॉर्म या ठिकाणी भरून घ्या, जेणेकरून ज्या मुलींचे वय आता 21 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांना इतर महिलांप्रमाणे या योजनेचा लाभ देखील घेता येईल. आता अजून एक खूपच छान बातमी. लाडक्या बहिणींनो, सरकारने तुमच्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 0% व्याजदराने म्हणजे 0% 1 लाख रुपये कर्ज मिळू शकते. या पैशांचा वापर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न किंवा इतर व्यक्तिगत गरजांसाठी करू शकतात. पण यासाठी एक अट आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते वेळेवरती मिळालेले असावेत. जर तुम्हाला हे कर्ज हवे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून प्रक्रिया विचारू शकता की तुम्हाला 1 लाख रुपयाचे कर्ज घ्यायचे आहे, त्याची प्रक्रिया कशी आहे आम्हाला सांगा. याबाबत एक सविस्तर व्हिडिओ बनवून नक्की सांगू. त्याचप्रमाणे महिलांना आता भांडे वाटपाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. तसेच शिलाई मशीन, घरगुती चक्की अशा प्रकारच्या योजना देखील शासनाकडून महिलांना दिल्या जात आहेत. तर तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट्स करून या ठिकाणी विचारू शकता की तुम्हाला या योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येईल. तर याबाबत देखील एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल. तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढची अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.